बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणूक येत्या 23 तारखेला मतदान होणार आहे। एकंदरीतच या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मात्र बारामतीमधील निवडणूक ही बिनविरोध होईल असं वाटत होतं। यामध्येच जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल सांगितलेलं आहे की आमच्याकडे 6 उमेदवारी अर्ज आहेत, ते बारामती विधानसभेचं प्राप्त झालेले आहेत आणि आम्ही त्यांच्या ऑनलाईन मुलाखती देखील घेतलेल्या आहेत। त्यातच राहुरीच्या देखील 4 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि बारामतीमधील जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, हे देखील बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं जे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणालेले आहेत। खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज भरण्याची 6 एप्रिल ही शेवटची तारीख आहे आणि यामध्येच खऱ्या अर्थाने 6 जणांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि त्यातीलच काही जे मुलाखती दिलेले उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, खरं तर काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, आपण मुलाखती देखील दिलेल्या आहेत, काय सांगाल? काल सपकाळ साहेबांनी झूम मीटिंगवर आम्ही सगळे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। त्या मुलाखती दरम्यान त्यांनी आम्हाला निर्देश दिलेले आहेत की ज्यावेळेस आम्ही सांगू त्यावेळेस त्या पद्धतीने आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि त्यांचं पूर्ण मानसिकता निवडणूक लढवण्याचीच आहे। त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन एक उमेदवार त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे। ते उमेदवाराचं नाव 1-2 दिवसांमध्ये कळेल। तुम्ही 6 जणांनी उमेदवारी अर्ज किंवा पक्षाकडे अर्ज केलेला आहे। तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक देखील आहात, परंतु 6 जणातून एकाचं कुणाचं एकमत झालेलं असं कुणाचं नाव समोर आलेलं आहे? अजून तसं काही नाही आहे। आमच्याकडे सगळेच चांगले तुल्यबळ उमेदवार आहेत, 6च्या 6। जे काय नाही म्हटलं तर आम्हाला काय राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, तर आम्ही संघर्षातनं सगळे 6चे 6 लोक, संघर्ष आमच्या 5वीला पुजल्यासारखाच आहे। आम्ही संघर्ष करायला कधी घाबरत नाही आणि आम्हाला पक्षाने जी काही भूमिका दिली आहे, जसं काही पक्षांचे केडर बेस पार्टी असते त्यांना भूमिका देतात ही तुला करायची, तशा पद्धतीने आम्ही आमची भूमिका निभावणार आहोत। जसं सांगितलं त्या पद्धतीने आहेत। मुद्दे खूप आहेत, मुद्दे त्या इलेक्शनच्या काळामध्ये सगळ्यांना आपल्याला कळणारच आहे आम्ही काय काय मुद्दे उपस्थित करतो। आणि ही इलेक्शन म्हणजे असं डोबळ मनाने सांगायचं झालं तर ही इलेक्शन लोकशाही वाचवायची का लोकशाही संपवायची अशा पद्धतीचं आहे। बरेच प्रश्न आहेत देशापासून ते महाराष्ट्रापर्यंत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत मृत्यू झाला। दादांचं काम बारामतीत मोठं आहे। वरिष्ठ पातळीवरून देखील सर्वच पक्षाशी किंवा वरिष्ठ नेत्यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं वेळोवेळी मत व्यक्त केलेलं आहे आणि आता काँग्रेस पक्षाने या निवडणुकीवर गेलेलं आहे। कसं पाहता एकंदरीत, कारण दादांनी केलेला विकास हा बारामतीला देशाला सर्वस्रोत आहे आणि त्या जागेवरती निवडणूक बिनविरोध असं एका बाजूला सांगितलं जाते आणि एका बाजूला काँग्रेस निवडून घेते। बारामतीचा एक कर्ता पुरुष म्हणजे जो लोकांचा मुलगा होता, वडील होता, भाऊ होता, असा एक कर्तबगार महाराष्ट्रातनं गेलेला आहे। तो बारामतीचंच नव्हते, ते महाराष्ट्राचे सेम येतात। ऐका ना, तर तेच जे त्यांचे भावनिक आहेत, त्यांचे भावनिक मुद्दे आहेत। आपण आमच्या कर्तव्याची भूमिका आहे। कर्तव्य म्हणजे काय, तर बाबा जे काही दुर्घटना घडली त्याचा काही आपण दुर्घटनेत कोणावर तरी आपण आरोप लावणार आहोत का? का दुर्घटना घडली बरं हा घात होता का अपघात होता हे लोकांना कळलं नाही। महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातल्या लोकांची मानसिकता आहे की हा अपघातच होता आणि ह्याला यामध्ये इथला स्थानिक महाराष्ट्रातला जो काही प्रमुख पक्ष आहे सत्ताधारी तो काही ना काही छेडछाड करत आहे। मग याचा कुठं उहापोह व्हायला पाहिजे। लोकांच्या मनात दगदग आहे, महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातल्या आहे, तसंच बारामतीतल्या बहुजन समाजात लोकांचा आहे। याला कुठेतरी उत्तर मिळालं आणि याला उत्तर मिळवण्यासाठी मला असं वाटतं की रोहित दादांनी अत्यंत चांगले प्रश्न उपस्थित केले की एका बाजूला FIR ची कॉपी, आणि त्यांना ते कुठे गेले जिथं बारामती महाराष्ट्रात दखल नाही घेतल्यामुळे त्यांना दिल्लीला कूच करावं लागली आणि दिल्लीमध्ये राहुल गांधींनी त्यांना ॲडवाईज केलं, तुम्ही माझं आमच्या पक्षाचं राज्य आहे कर्नाटक, तिथं तुम्ही 0 FIR करा। मग अशा माध्यमातून ही लढाई, ही रोहित पवारांची लढाई, ही राहुल गांधीची लढाई आम्ही पुढे नेत आहोत। ही बहुजन समाजातल्या विचारांची ज्यांची दगदग आहे की त्यांना हा अतिव दुःख झालेलं आहे की अजित पवार आपल्यातनं गेलेले आहेत, तर त्यांची लढाई आम्ही लढत आहोत। आणि ही लढाईचा मार्ग काय, आमच्याकडे इलेक्शनचं माध्यम आहे। इलेक्शनमध्ये आम्हाला जेवढी मतं मिळणार त्या लोकांचं म्हणणं असणार की अजित पवारांच्या खरंच जे काही दुर्घटना झाली त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका राहणार आहे। एकंदरीत महाविकास आघाडीतीलच जे घटक पक्ष आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, त्यांच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सांगितलेलं आहे की आमची तर मनापासून ही निवडणूक बिनविरोध इच्छा आहे, वहिनींना बिनविरोध करावे असं देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे। कसं पाहता?
पहिली गोष्ट, महाराष्ट्रात असा कुठला नियम नाही की पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी. कारण की पिंपरी चिंचवड तुमच्याच जे महाविकास आघाडीतले तेच नेते आव्हान करताना दिसतात. त्याच्यामुळे सांगतोय की ही जागा पहिली महाविकास आघाडीतर्फे शरदचंद्रजी पवारसाहेब गट लढत होता. मग त्यांनी पण ज्यावेळेस स्टेटमेंट करायचं त्यावेळेस पण काँग्रेस आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट आहे, त्यांनी ह्याच्या आधी लढवली की जागा त्यांना आता योगेंद्र पवारांच्या उमेदवार. मग तेच त्यांना विचारून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता की ही जागा आपल्याला बिनविरोध सोडायची आहे. तर त्यांना पण विनंती करायला पाहिजे होती. विचार न घेता त्यांनी ते वैयक्तिक स्टेटमेंट केलं होतं. पण ते वैयक्तिक स्टेटमेंट करत असताना त्यांनी महाविकास आघाडी हा शब्द वापरला. आता नक्की त्यांनी ठरवायचं की महाविकास आघाडीत राहायचं का महायुतीत जायचं. याच्या अगोदर बघता आपण ते महायुतीत विलीन होणार होती. म्हणजे अजितदादा गट आणि शरद पवार गट हा एकत्र होणार होता. मग एकत्र म्हणजे ते कुठे जाणार होते, भाजप बरोबर जाणार होते. पहिली गोष्ट, बारामतीकरांना सुद्धा ही गोष्ट आवडली नव्हती. मेन विरोधक भाजप आहे असं म्हणून. हा, आमचा मेन विरोध भाजप आहे ना. भाजपची विचारधारा, जो भाजप बरोबर जाईल तो आमचा विरोधक राहणार. पहिली गोष्ट, दादा ज्यावेळेस भाजप बरोबर गेलते हे बारामतीकरांना बिलकुल आवडलेलं नव्हतं. तुम्ही जुने स्टेटमेंट कधीही काढू शकता, बारामतीकरांना आवडू शकत नाही ना. बारामतीकरांना कसं आहे, लोकशाही विचारधारा ही काँग्रेसची. पवार साहेब ज्यावेळेस पहिली निवडणूक लढली, अजितदादांनी लढली, ही कुठल्या तिकडावर लढली, काँग्रेसवर लढली. त्यामुळे काँग्रेसचा वोटर हा बारामतीमध्ये भरपूर आहे. फक्त एवढंच झालं की त्यांनी नवीन पक्ष काढला, त्याच्यामुळे त्यावेळेसपासून आम्हाला इथे उमेदवार मिळाला नाही किंवा जागा सुटली नाही. त्याच्यामुळे राष्ट्रवादी वाढत गेलेला आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक आता काँग्रेसच्या वरिष्ठांनी ठरवलेली आहे. ज्यावेळेस आता सुप्रिया सुळेंनी राज्यात बारामती एक विकासात्मक शहर पाहिलं जातं, एक विकासात्मक तालुका पाहिला जातो. दादांनी जो विकास केला आहे तो सर्वश्रुत आहे. एकंदरीतच आता बारामतीला सुनेत्रा पवार यांच्या रूपाने DCM म्हणजे उपमुख्यमंत्री पद देखील आहे. त्यामुळे लोकांच्या ज्या आतल्या भावना आहेत की बारामतीकरांनी ही बिनविरोध निवडणूक करावी. एका बाजूला तुम्ही निवडणुकीत उतरलाय, दादांचं वेगळं होतं. दादा ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते 77 मध्ये होते, त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीच्या वेळेस हा विकास झालेला आहे. म्हणजे तमाम महाराष्ट्राचा जो झालाय विकास तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलेला आहे. हा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्हीच्या काळात झालेला आहे. त्यामुळे बारामतीच्या विकासात काँग्रेसची सुद्धा भर आहे, हे पण विसरू नये. त्याच्यामुळे हा विकास बघता दादांनी केला. पण त्यावेळेस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते, विलासराव देशमुख होते, अशोक चव्हाण होते. त्यावेळेस सगळे काँग्रेसचेच मुख्यमंत्री होते. त्याच काळात हा विकास झालेला आहे. आणि भाजपने जे रणनीती आखलेली की जाती जातीत तेढ निर्माण करायचा, बारामतीत सुद्धा 2014ला देवेंद्र फडणवीस आले, तिथं बोलून गेले आरक्षण देतो. म्हणजे भाजपने काय केलंय, मग ज्यावेळेस भाजपबरोबर राष्ट्रवादी गेले, दादांचा गड गेला, त्यावेळेस बारामतीकरांना ही आवडलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला ही विचाराची लढाई लढायची आहे आणि भाजपच्या विरोधात लढायची. मग वहिनी भाजपबरोबर म्हणल्यावर आम्हाला लढावं लागली. नक्कीच अजून इच्छुक उमेदवार आहे. खरं तर निवडणूक लढवण्याचा निर्णय तर वरिष्ठ पातळीवर तुमचा झालेला आहे. परंतु ही सध्याची पोटनिवडणूक तुम्ही देखील इच्छुक उमेदवारांमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला, मुलाखती देखील दिलेल्या आहेत. कसं पाहता, एका बाजूला भावनिकतेची लाट आहे, एका बाजूला दादांनी केलेला विकास आहे, दुसऱ्या बाजूला समाजातून जी मागणी आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावं, कारण सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री होत्या. भावनिकतेची लाट आहे तर 100% आहे. अजितदादांचा जो दुर्दैव मृत्यू झाला त्याच्याबद्दल आम्हालाही सहानुभूती आहे. वहिनींबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्या दुःखात आम्ही सहभागी होतो. विकासात्मक तुम्ही बोलला तर हा विकास काय ह्या 2 वर्षात अजित पवार भाजपबरोबर गेले त्यावेळेस नाही झाला. 20-25 वर्षाच्या कार्यकाळात ज्यावेळेस मुख्यमंत्री काँग्रेसचा होता आणि काँग्रेसच्या काळातही निधी या ठिकाणी दादांच्या माध्यमातून आला, त्यावेळेसही विकास होता. आम्ही दादांबरोबर होतो 20-25 वर्ष आम्ही दादांना मतदान केलेलं आहे, अजितदादांना त्यावेळेस. पण विषय आता इथं आहे, हे इलेक्शन विचाराचं आहे. ही बारामती पूर्व परिसरणीपासून शाहू फुले आंबेडकरांना मानणारी आहे. ही बारामती पुरोगामी बारामती आहे आणि ही बारामती कुठेतरी भाजपच्या दावणीला नेऊन बांधायची आणि भाजपची कटपुतली इथले जे जर होणार असतील जाऊन पुढारी किंवा इथला जो पक्ष, आता जे पक्ष आपण बघतो की बरेच पक्ष जाऊन भाजपच्या दावणीला कटपुतली झालेले आहेत, ते नाचवतील तसं ते नाचतात. तर ही कटपुतली न होण्यासाठी ही इलेक्शन काँग्रेस पक्षातर्फे लढवली जाईल. निवडणूक लढवण्याचं तर आपण निश्चित केलेलं आहे. कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक आपण लढवणार आहात, काय किती मुद्दे आहेत साहेब? आता ऐका, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. ट्रेड डील झालेला आहे अमेरिकेबरोबर, शेतकऱ्यांचं अनुनात नुकसान होणार आहे साहेब. गॅसचा मुद्दा आत्ता ज्वलंत मुद्दा आहे. गॅस लाईनी लागल्यात लोकांच्या. त्या भाजप, नरेंद्र मोदी आणि फडणवीस साहेब गुन्हेगारी पार्श्वभूमी तुम्ही बघा. बारामतीत, पुणे शहरात, पुणे आपल्या ग्रामीणमध्ये बेरोजगारीचं काय विषय वाढली. बरं, इथल्या सर्वसामान्य बारामतीकरांचं एक म्हणणं आहे, जर अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे 40 वर्ष राजकारण करत होते, इथलं प्रशासन त्यांच्या मागं काम करत होतं,
त्यांची जर साधी FIR जर बारामती शहर पोलीस स्टेशन किंवा तालुका पोलीस स्टेशनला घेत नसतील, या महाराष्ट्रातले घेत नसतील, तर इथले सामान्य बारामतीकरांचे काय हाल होतील या भाजपच्या राज्यात. आणि ह्या भाजपनी तुम्ही बघताय आता परवाचा मुद्दा अहिल्यादेवी होळकर यांच्या मेडिकल कॉलेजचा कसा केला, नाव दिलं, काढलं, 2 समाजात तेढ निर्माण झाले. तुम्हाला करायचंच नव्हतं ना, करायचं होतं तर हे करायचं होतं. असे मुद्दे भाजप काढतं, समाजात तेढ निर्माण करतं, ओबीसी मराठा करणार, धनगर मराठा करणार, धनगर वंजारी करणार, हे असे मुद्दे काढून हे करतं आणि राज्य करतं. बाकीचे मुद्दे किती मुद्दे आहेत सामान्य लोकांचे. आता गारपीट झाली, काय परिस्थिती गारपीटची, बारामती तालुक्यात पुणे जिल्ह्यात गारपीट झाली, काय परिस्थिती, अनेक मुद्दे आहेत. दादांबद्दल सहानुभूती तर 100% आहे, पण ह्या मुद्द्यावर कोण लक्ष देणार. आणि ह्या मुद्द्यावर इथलं प्रशासन, इथले जे पोटरे ते करणार नाही. एकंदरीत भाजपच्या दावणीला जाऊन बांधलेले आहेत. भाजप सांगेल तसं करतील. अजित पवार तसे नव्हते, पवार साहेब तसे नव्हते. खऱ्याला जे काय भूमिका घ्यायची ती घेत होते. महाविकास आघाडीतील जे घटक आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे हो. गट असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, एकंदरीत शरदचंद्र पवार पक्षाच्या बिनविरोध निवडणूक ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. तुम्ही निवडणूक लढवणार स्पष्ट केलेलं आहे, तर शिवसेना उभाटा गटाची काय भूमिका आहे आता काय आमची भूमिका, मगाशी तुम्ही संजय राऊतांचं स्टेटमेंट ऐकलं असेल. महाविकास आघाडीची भूमिका ही सर्व विचारपूर्वक घ्यायला पाहिजे होती. आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी कुणालाही न विचारता स्पष्ट सांगितलं की महाविकास आघाडी निवडणूक लढणार नाही. अहो, महाविकास आघाडी दुसरे 2 पक्ष आहेत, त्यांना तुम्ही माहिती घेऊन द्यायला होतं. उभाटाचा बी आपल्याला आणि आता पाठिंबा राहणार आहे मी म्हणे. एक थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे. महाविकास आघाडी म्हणून संयुक्त म्हणून ही इलेक्शन आम्ही हे करू. कोण लढणार असेल तर महाविकास आघाडी म्हणून त्यांना पाठिंबा देणं हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचं म्हणणं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचं अजून काही माहीत नाही, तुम्ही त्यांच्याशी विचार. आणि राहिला प्रश्न शरदचंद्र पवार साहेबांचा पक्षाचा, तर त्यांनी काय भूमिका घ्यायची त्यांनी ठरवायचं. काय एकंदरीत काय वाटतंय 23 तारखेला मतदान होत आहे, काय असेल 4 तारखेला? बघा निकाल काय असेल काय हे पुढं विषय. निवडणूक लढणं, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, शेवटी ही लढाई विचाराची आहे. देश कुठल्या ह्याला न्यायचा का कुठं न्यायचा याच्यावर इलेक्शन आहे. एक चांगल्या स्थितीत देश न्यायचा का अधोगतीला न्यायचा, त्यासाठी ही निवडणूक आहे. लोकांपर्यंत विचार केले पाहिजे, सामान्य लोकांचं कुणीतरी ऐकलं पाहिजे, सामान्य लोकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, यासाठी ही निवडणूक आहे. नक्कीच हे जे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार होते, ज्या 6 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज आहे तो पक्षश्रेष्ठीकडे दिलेला आहे. कालच करताना त्यांच्या मुलाखती देखील झालेल्या आहेत आणि 2 दिवसात जी भूमिका आहे ती आम्ही स्पष्ट करणार आहोत आणि आमचा उमेदवार देणार आहोत. जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जो पाठिंबा आहे या संदर्भात देखील वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे आणि महाविकास आघाडीमधील देखील आमची चर्चा चालू आहे. मात्र आम्ही निवडणूक लढवणारच यावरती जे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आहेत हे ठाम असल्याचं पाहावयास मिळत आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.